च्या उमेदवार प्रज्ञा सातव यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे. आपल्यासोबत प्रज्ञा ताई आहेत. ताई, काय सांगाल, आज उमेदवारी अर्ज तुम्ही भरलेला आहे, नेमक्या आजच्या भावना काय? खूप आनंदाचा हा क्षण आहे. राजू भाऊ गेल्यानंतर मागचे 3 वर्षांपासून आमचा परिवार ह्याच्यातून उभं राहण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामध्ये मागे मला 2.5 वर्षाची टर्म मिळाली, त्यामुळे खूप हिंमत आली मला. माझ्यासोबत माझी 2 लेकरंसुद्धा आहेत आणि त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा ही 6 वर्षाची टर्म मिळालेली आहे आणि आमच्या सर्वच प्रादेशिक नेत्यांचे आणि पूर्ण महाविकास आघाडीचे, त्याचबरोबर केंद्रीय सर्व नेत्यांचे मी मनापासून खूप खूप आभार मानते. कारण त्यांनी मला ही जी संधी दिली आहे पुढील 6 वर्ष पुन्हा एकदा काम करण्यासाठी, यामुळे मला, माझ्या परिवाराला, आमच्या हिंगोली जिल्ह्याला सुद्धा ताकद मिळणार आहे आणि त्याचबरोबर आम्ही पक्ष संघटन वाढवणे, बळकट करणे यासाठी सुद्धा आम्हाला ताकद मिळणार आहे आणि हिमतीनं मला पुढे जाण्यासाठी ही संधी मिळालेली आहे. तुम्हाला विश्वास होता का? कारण काँग्रेसकडून अशी चर्चा होती की मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला विधान परिषदेवर पाठवायचं, मात्र तुम्हाला पुन्हा एकदा संधी दिली, विश्वास होता, काय वाटत होतं? ॲक्च्युली आम्ही आमच्या रेग्युलरच्या अधिवेशनामध्ये काम करत होतो. तर प्रादेशिक नेत्यांनी आणि केंद्रीय नेत्यांनी ठरवलं, त्यांनी मला सांगितलं फॉर्म भरण्यासाठी आणि तुम्ही जर बघत असाल आज लगबगीनं आम्ही आज हा फॉर्म भरलेला आहे आणि पक्षाने जी काही आम्हाला पक्ष काम सांगतो, जे काही देतात ते आम्ही पूर्ण सगळं ताकदीने ते काम करत राहतो. कुठली अपेक्षा आम्ही ठेवत नाही, परंतु तरी आम्हाला हे पद मिळालं त्याबद्दल आम्ही खूप खुश आहोत. 2 महिलांना खरं तर संधी आहे, भाजपकडून पंकजा मुंडे, काँग्रेसकडून तुम्हाला संधी आहे. यापुढे नेमके काय मुद्दे असतील? महिलांसाठी विधान परिषदेत कसा आवाज? महिलांसाठी तर नक्कीच मी आवाज उठवणार आहे. यापूर्वी 2.5 वर्ष मी महिलांसाठी आवाज उठवलेला आहे. मग ते शक्ती बिलाचा कायदा असेल त्याच्यातही मी सहभागी होती. इतरही जे महिलांवर आज ह्या महाराष्ट्रामध्ये गुन्हे होत आहेत, इतर विषय होत आहेत, त्यासाठी सुद्धा आम्ही नेहमी महिलांना ताकद देण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहोत. त्याचबरोबर इतरही बळीराजाचे विषय असतील, शेतकऱ्यांचे विषय असतील, जनसामान्यांसाठीचे विषय असतील, दुष्काळाचे विषय असतील, ते सर्व मुद्दे पुनश्च एकदा हे सर्व प्रश्न मांडण्यासाठी मला आता पुन्हा विधान परिषदेमध्ये 6 वर्ष संधी मिळालेली आहे. याचा खूप आनंद होत आहे. सुरुवातीला असं चर्चा होती की ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध होईल, मात्र आता महाविकास आघाडीने अर्थात 3 उमेदवार दिलेले आहेत. काय वाटतंय, जे मागच्या निवडणुकीत विधान परिषद झालं तसंच चित्र होईल का? फोडाफोडीचं राजकारण होईल? कारण महाविकास आघाडीला किती विश्वास वाटतो? नाही, आता आजच तर नॉमिनेशन फॉर्म सगळे आता भरलेले आहेत. आता अजून इथून पुढे 12 तारखेपर्यंत वेळ आहे. त्यामुळे बऱ्याच घटना घडतील आणि तुम्हाला बघायला मिळेल काय काय होतं ते, आणि निर्णय लक्षात येईलच सगळं. आणि शेवटी महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे. खूप खूप धन्यवाद ताई, आणि तुम्हाला पुढचं वाटतं. थँक्यू. आपल्यासोबत स्वतः प्रज्ञा सातव होत्या. त्यांनी आज उमेदवारी अर्ज भरलेला आणि महाविकास आघाडीचे 3 उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरा पर्सन अरविंद वारगेसह सुशांत सावंत, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.